काहूर काव्य संग्रह प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी माननीय अनिल कुमार महामुणे, प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम, प्राध्यापक राम प्रसाद तौर, माझे स्नेही प्राध्यापक अशोक कुमार दवणे, माननीय मोहन जाधव, प्राध्यापक डॉक्टर शेरे, उत्तम काळिंदे, रमेश मुनेश्वर, कवी रामस्वरूप मडावी, बंधूंनो, मला काहूर या कविता संग्रहाची प्रस्तावना लिहिण्याचा आग्रह करण्यात आला आणि माझी प्रस्तावना काहूर या काव्य संग्रहास मी दिली आहे। या समारंभास मला देखील आग्रहाचे निमंत्रण होते, परंतु तब्येतीच्या कारणामुळे मला या ठिकाणी येता आले नाही। तरी देखील मी माझ्या शुभेच्छा ऑडिओद्वारे आपणास पाठवित आहोत। या कविता संग्रहाचा थोडक्यात संदर्भ घेत असताना रामस्वरूप मडावी यांनी कविता का लिहिल्या, त्यांच्या डोक्यामध्ये हे काहूर का माजलं, याचं चिंतन आजच्या या समारंभामध्ये अनेक वक्त्यांच्या तोंडून पुढे येताना आपल्याला दिसून येतं। रामस्वरूप मडावी हा पेशाने शिक्षक असलेले कवी आपल्या या काहूर कविता संग्रहात म्हणतात। त्यांच्या काही ओळीचा आपण संदर्भ घेऊया। रक्ताचं पाणी केलं राब राब राबलय, रक्ताचं पाणी केलं राब राब राबलय, लहानग्या बाळांना मोठं करून सोडलंय, यवनात पण आनंद प्रेम दिले पुत्रांना, सर्वच अर्पण केले काळजाच्या तुकड्यांना, पंख फुटले बाळांना, उडून गेले फार दूर, शेवटी राहिलो एकटे मणी माजते काहूर। ज्या घरट्यामध्ये पिलांना वाढवलं, ती पिलं पाखरासारखी उडून गेलीत आपला चारा शोधत। जी मुलं ज्या घरात वाढलीत, ती मुलं बाहेर निघून गेलीत आणि त्या घरट्यात मात्र आई वडील हे एकटेच त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये हे विरहाचं काहूर माजलेलं आहे। हे काहूर वेगवेगळ्या विचारांचं काहूर कवींच्या डोक्यामध्ये आलेलं दिसत। हे सामाजिकतेचं काहूर, हे वेगवेगळ्या उद्दिष्टांच्या जीवनाचं काहूर, हे सामाजिक समता मागणार असं काहूर असलेला आपल्याला दिसून येतं। रामस्वरूप यांच्या कविता वेदना घेऊन उमटलेल्या आहेत, त्यामध्ये सामाजिक भान असलेलं आपल्याला दिसून येतं। त्यांची कविता बघा। वेदनेने पाहिले दारिद्र्याचं जिनं, वेदनेने पाहिले दारिद्र्याचे जिनं, पोटासाठी भटकावे लागे वणवण, आस असे आज चूल पेटण्याची, मिळावे काम तीव्र इच्छा मनाची। कवीने वेदनेला साथ घातली। ह्या अंतरीच्या वेदना
दारिद्र्य आणि निरनिराळ्या समस्येतून जाताना आपल्याला दिसून येतात। कवीनं कष्ट करणाऱ्यांचं, घाम गाळणाऱ्यांचं जीणं पाहिलं, त्यांचं जगणं पाहिलं आणि मग ते प्रसंग त्यांच्या हृदयात रुतून बसलेले आपल्याला दिसून येतात। मातेरा या कवितात ते लिहितात, म्या पाहिला तो भयान दुष्काळ, दुष्काळात जगणारी, उपाशी तापाशी कष्ट करणारी, श्रम करणारी माणसं, तीचभर पोटापायी केला होता रे, किती होते रे हेडसाळ। म्या पाहिला तो भयान दुष्काळ, तीचभर पोटापायी किती होते रे हेडसाळ। मातेर या कवितेत हातावरची पोट असणाऱ्या लोकांचं चित्रण उभी केलेलं आपल्याला दिसून येत। मोल आहे र मातेराचं, त्यानं तारलं आम्हास। हे मातेरा आपल्याला, पिकाच्या खळ्यातलं हे मातेरा आपल्याला, शेतातलं हे मातेरा आपल्याला, ज्या मातीत दडलेलं आहे त्याला शोधून काढून, एक एक दाना शोधून काढून, पोटाची कष्ट करणाऱ्या माणसांच्या पोटाची खळगी भरणार हे मातेर आणि त्याचं महत्त्व कवीनं आपल्याला सांगितलेलं दिसून येत। कवी वेगवेगळ्या भावनातून तडपताना दिसतो, त्याच्या डोक्यात काहूर माजलेला दिसतो। या देशात असलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचा कवीला अतिशय राग येतो आणि म्हणून भ्रष्टाचार कवितेत या जगाला ओरडून सांगतो, लाचखोर हे कुत्रेच मिरवतात चहूकडे, जणताच होई हताश पाहून त्यांच्याकडे। ही भ्रष्टाचारी अशी माणसं जिकडे तिकडे पसरलेली आहेत, ज्याच्यामुळे असामाजिकता पसरते, ज्यामुळे देशाची फार मोठी हानी होते। भ्रष्टाचारी व्यवस्थेचा कोथळा कवीने फाडून काढलेला आपल्याला दिसून येतो। संविधानाचं महत्त्व सांगताना कवी म्हणतो, माणूस म्हणून जीवन जगण्या दिल सर्व अधिकार, माणूस म्हणून जीवन जगण्या दिल सर्व अधिकार, वर्ण व्यवस्था आणि भेद यांचा केला तिरस्कार। भारतीय संविधान महान आहे, भारत देश महान। हा देश संविधानावर उभा झाला पाहिजे। संविधानानुसार हा देश समतेकडे, स्वातंत्र्याकडे, बंधुभावाकडे गेला पाहिजे, असं हे महान संविधान आपल्याला दिलेलं आहे। या संविधानाचं महत्त्व कवी आपल्याला सांगताना दिसतो। मित्रहो, रामस्वरूप मडावी हे कवी जिल्हा परिषदच्या हायस्कूल किनवट येथे शिक्षक आहेत। त्यांचा हा काव्यसंग्रह काहूर उदयास आला। मडावी हे शिक्षक असल्यामुळे त्यांना अभ्यासक्रमात असलेल्या कवितांचे ज्ञान आहे। विद्यार्थ्यांना कविता शिकवाव्या लागतात, यातूनच साहित्य वाचनाची गोडी व लिहिण्याची आवड त्यांना निर्माण झाली आहे। ते सरळ साध्या व प्रेमळ स्वभावाचे मानकरी आहेत। त्यांचा जन्म आदिवासी सर्वसाधारण गरीब कुटुंबात झाल्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव आहे। त्यांनी दारिद्र्याचे तसेच विषमतेचे चटके, वेदनांचा घाव सोसला आहे। काहूर हा कविता संग्रह जीवनाच्या अनुभवातील सर्व प्रकारांना एकंदरीत स्पर्श करतो। कवी रामस्वरूप मडावी हे पेशाने शिक्षक असल्यामुळे त्यांच्या कवितांची बांधणी व्यवस्थित झाली आहे। कवीने समाज परिवर्तनाचा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रामुख्याने या कविता संग्रहात
जप केलेला आहे, माणसांच्या मनातील काहूर दाखविला आहे। कविता साध्या सरळ शब्दातील असल्या तरी उद्बोधक आहेत। कविता ह्या व्यथा वेदनांनी तुंब भरलेल्या असून सामाजिक आणि कौटुंबिक जिव्हाळा उभ्या करतात। राष्ट्रभक्तीचे झेंडे घेऊन देशभूमीच्या युद्ध मैदानात त्या लढतात, लढायला उतरतात। कवीचे चिंतन चौफेर असे आहे। मायच्या पदर सारख्या कविता कुटुंबातील जिव्हाळा उभा करून काळजाला भिडतात। हा कविता संग्रह समाजातील सर्व घटकांनी वाचावा असाच आहे। कविता संग्रह वाचनीय झाला असून वाचक सामाजिक उत्थानाचे चिंतन केल्याशिवाय राहणार नाहीत असा मला विश्वास आहे। रामस्वरूप मडावी यांच्या काहूर या कविता संग्रहास मी शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो। त्यांची साहित्यातील पुढील वाटचाल वृद्धिंगत हो अशी मी अपेक्षा करतो आणि मी माझ्या शब्दांना शुभेच्छा देऊन विराम देतो।